वेलवर्गीय पिकांचं वैशिष्ट्य काय आहे तर ह्यांच्यामध्ये कृमीनाशक गुणधर्म असतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आपणाला होणारे बहुतांश आजार हे आपल्या पोटापासून सुरू होतात. म्हणजे पोटामध्ये अन्नाचं पचन व्यवस्थित नाही झालं तर आपल्याला आजार होत असतात. माझा आवाज येतोय ना सर व्यवस्थित? आवाज येतोय सर आपला व्यवस्थित. हां येत ओके ओके. तर आपले बरेचसेच आजार हे पोटापासून सुरुवात होत असल्यामुळं वेलवर्गीय भाज्या, एकतर वेलवर्गीय भाज्यांच्या मध्ये जी फळं आहेत ती हिरव्या रंगाची आणि त्यामुळं अजीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळतं. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कृमीनाशक गुणधर्म आहे. आपण बघा दोडका, काकडी, तोंडली ही जर आपण बघितली तर साधारण त्यांची कडवट चव असते. फार कडू असतात असं म्हणत नाही मी, साधारण कडवट चव असते. त्याचं कारण कुकुरबिटॅसिन नावाचं द्रव्य त्याच्यामध्ये असतं. आणि हे कुकुरबिटॅसिन ज्या वेळेला आपल्या पोटामध्ये जातं त्यावेळेला पोटामध्ये अनावश्यक असणारे जे कृमी आहेत, जे नको असलेले जंत आहेत पोटातले, हवे असलेले जे अन्न पचवतात ते नाही, जे उपद्रवी आहेत, तर त्या कृमींचं प्रमाण कमी करायला, त्यांना नष्ट करायला हे वेलवर्गीय भाज्यांची जी फळं आहेत त्याचा निश्चितपणे उपयोग होतो. दुसरी गोष्ट हिरव्या रंगाची असल्यामुळे ह्यांच्यामध्ये अजीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं आणि अजीवनसत्वाची कमतरतेमुळे होणारे जे डोळ्याचे वेगवेगळे आजार आहेत तर त्या आजाराचं नियंत्रण करायला किंवा ते आजार होऊ नयेत, विकृती होऊ नयेत आपल्याला, म्हणून ह्या वेलवर्गीय भाज्यांची चांगली आपल्याला मदत होते. आता वेलवर्गीय भाज्यांच्या बाबतीत आपण बोलत असताना तुमच्यासमोर पीपीटी आहे, पण पीपीटीच्या व्यतिरिक्त मी काय बोलणार आहे की वेलवर्गीय भाज्यांच्या बाबतीत त्यांची काही वैशिष्ट्य आहेत. वैशिष्ट्य असे आहेत की वेलवर्गीय भाज्यांची खोडं कमकुवत असतात. त्यामुळं त्यांना आधार दिल्याशिवाय आपणाला पाहिजे तेवढं उत्पादन त्यांचं मिळत नाही. म्हणजे अपेक्षित उत्पादन द्यायचं असेल, मिळवायचं असेल तर वेलवर्गीय भाज्यांना स्टेकिंग करावं लागतं किंवा सुतळीच्या साह्यानं त्यांचे उपफांद्या, टर्शरी ब्रँचेस बांधावे लागतात, म्हणजे आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. खोड कमकुवत असतं, आधार द्यावा लागतो. जर आधार नसेल तर ह्या जमिनीवरती सरपटतात आणि त्यापासून काही फार फळं मिळत नाहीत, चांगल्या गुणवत्तेची फळं मिळत नाहीत आणि उत्पादनाचा दर्जा आपल्याला मानावा तसा मिळत नाही. दुसरी गोष्ट, वेलवर्गीय भाज्यांच्या प्रत्येक पानाच्या बेचक्यातून एक स्प्रिंग सारखा अवयव बाहेर पडतो. त्याला आपण म्हणतो टेंड्रिल्स किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतात तणावे. ह्या जो स्प्रिंग सारखा अवयव आहे हा जो स्प्रिंग सारखा अवयव आहे, ह्या अवयवाच्या साहाय्यानं ते आधाराला घट्ट पकडतात आणि सूर्यप्रकाशाच्या दिशेने, हे झालं दुसरं वैशिष्ट्य. आणि तिसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, वेलवर्गीय भाज्यांचं उत्पादन इतर भाज्यांच्या तुलनेनं कमी येतं. कसं तर त्यांच्यामध्ये नर फुलांचं प्रमाण जास्त असतं आणि मादी फुलांचं प्रमाण कमी असतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी काय करायचं ते आपण मी पुढं तुम्हाला सांगतो. ही झाली त्यांची वैशिष्ट्य. आता वेलवर्गीय भाज्यांची जर उदाहरणं आपल्याला बघायची असतील तर दोडका, काकडी, कारली, कलिंगड, खरबूज, दुधी भोपळा, पडवळ असे आहेत. मी आता त्यातली तोंडली आणि खरबूज वगळलं कारण ते आपल्या भागामध्ये जास्त नाही. पण सकाळी जसं मी म्हटलं तसं तुम्हाला की तोंडल्याची कटिंग बाजारात विकत मिळतात 7-10 रुपयापर्यंत. 7 रुपये 8 रुपये त्याची किंमत असते. आणि अशी जर तोंडल्याची कटिंग आपण 2 बाय 1 मीटर अंतरावर शेतात लावलीत, मंडप केला तर तोंडल्याची भरपूर फळं आपल्याला मिळतात. बाजारामध्ये कमीत कमी 50-60 रुपये किलोनी ही फळं विकली जाऊ शकतात, ही भाजी विकली जाऊ शकते. दोडक्याच्या बाबतीत किंवा सर्वच झालं तर त्यांना उष्ण आणि कोरडं हवामान आवडतं. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोडका, कारली, दुधी भोपळा, साधा भोपळा ज्याला आपण काशी भोपळा म्हणतो, हे सगळ्यांचं उत्पादन आपल्याला मोठ्या प्रमाणात आलेलं दिसेल. ज्यावेळेला टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होतं त्यावेळी यांची फुलगळ होते आणि म्हणावं तसं काही उत्पादन मिळत नाही. सर्व वेलवर्गीय दोडका, कारली, दुधी भोपळा ह्या सर्वांच्या बाबतीमध्ये
उष्ण आणि कोरडं हवामान असणं गरजेचं आहे. दमट हवामानामध्ये ह्याच्यावरती भुरी रोग येतो, फळांची गुणवत्ता घसरते आणि आपल्याला उत्पादन मिळत नाही. जातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यापीठाच्या आपल्या शिफारस केलेली जी जात आहे त्याच्यामध्ये उषा नसधार भाजीपाला संशोधन केंद्र पुसान नवी दिल्ली यांनी ही जात शिफारस केलेली आहे. त्याशिवाय काही प्रायव्हेट कंपन्यांच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये व्हीएनआरची आरती आहे, नागा सीडची नागा आहे. ही जात उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. लागवडीचं अंतर सकाळी आपण बाकीच्यांच्या लागवडीच्या अंतराबाबतीत बघितलं, पण हे इथं लागवडीचं अंतर वाढवावं लागतं कारण हे वेलवर्गीय आहेत, यांचा वेल पसरतो आणि म्हणून 1.5 बाय 1 मीटर अंतरावरती आपण याची लागवड करत असतो दोडक्याच्या बाबतीमध्ये. खतांच्या शिफारशी बाकीच्या पिकासारख्याच आहे. साधारणतः 15 ते 20 टन चांगलं कुजलेलं शेणखत प्रति हेक्टरी. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कपाळावर आटी येते की 20 टन आणायचं कुठून. हे 20 टन 100 गुंठ्यासाठी आहे, म्हणजे फक्त 200 किलो एका गुंठ्यासाठी आहे आणि तेवढं टाकावंच लागेल. अन्यथा आपल्याला त्या जमिनीचा मजदूर हळूहळू कमी होत जाईल आणि उत्पादन 2-3 वर्ष मिळेल, तिथून पुढे काय म्हणावं तसं उत्पादन आपल्याला मिळणार नाही आहे. 100-50-50 नत्र स्फुरद पालाशयापैकी पेरणीच्या वेळेला 50% नत्र 50% पालाशय संपूर्ण स्फुरद जमिनीमध्ये टाकायचा आणि राहिलेला 1 महिन्याच्या अंतरानं राहिलेला 25% आणि त्यानंतर 1 महिन्याने राहिलेला 25% नत्र आणि पालाशय द्यायचा आहे. आंतरमशागतीमध्ये शेत तणमुक्त ठेवणं, वेलांना आधार देणं मगाशी आपण बोललो होतो. आणि एक मुद्दा सांगितला इथ्रेलचा वापर. मी तुम्हाला मगाशी म्हटलो की ह्या वेलवर्गीय वनस्पतीच्या बाबतीमध्ये नर फुलांचं प्रमाण जास्त असतं आणि मादी फुलांचं प्रमाण कमी असतं. हा जो 6 रेशो आहे नर मादी गुणोत्तर आहे, हे जर आपल्याला बदलवायचं असेल तर आपण इथ्रेल नावाचं संजीवक 15 मिली 15 लिटर पाण्यामध्ये विरघळतच ते लिक्विड असतं. वेल 2 पानावर असताना आणि 6 पानावर असताना जर 2 फवारणी केल्या आपण तर निश्चितपणे मादी फुलांचं प्रमाण वाढतं आणि नर फुलांचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला भरघोस उत्पादन मिळतं. ही एक गोष्ट तुम्ही शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. सर्व वेलवर्गीय वनस्पतीच्या बाबतीमध्ये उगवून आलं की बियांच्या डाळ्या असतात त्याच्या दोन्ही बाजूला 2 पानं आणि 6 पानं ह्या अवस्थेमध्ये असताना 2 फवारणी घ्यायच्या. इथ्रेल 15 मिली 15 लिटर पाण्यामध्ये विरघळून जर फवारणी केली तर 6 रेशो बदलतो आणि उत्पादन फुलं जास्त येतात, मादी फुलं जास्त येतात, नर फुलं कमी येतात. आणि मुळात नर फुलांचं काम हे फक्त परागीभवनापुरतं आहे. नर फुलापासून फळं तयार होत नाहीत आणि त्यामुळं नर फुलांचं प्रमाण कमी असावं, तुलनात्मक मादी फुलांचं प्रमाण जास्त असावं. ते आपण ह्या संप्रेरकाच्या वाढीतून वापरातून बदलू शकतो. पीक संरक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्या पिकांच्यासाठी वेलवर्गीय वनस्पतीसाठी एकाच किडी आहेत, आपण चर्चा करूया. तुडतुडे पानं खरवडून काढते, त्याचा रस जो वरती आलेला असतो तो शोषून घेते आणि स्वतःच्या शरीरातून एक विषारी पदार्थ पानामध्ये सोडते, त्यामुळं पानं करपल्यासारखी दिसतात. मावा रस शोषते, स्वतःच्या शरीरातून साखरेसारखा एक चिकट पदार्थ बाहेर सोडते, ज्याच्यावरती वातावरणातली काळी बुरशी वाढते आणि मग असं जे पानं आहेत ते पानं काळी होतात. रंगानं काळी झाली की त्याचं सूर्यप्रकाश पोचत नाही हरितद्रव्यापर्यंत, अन्न तयार होत नाही, आपोआपच उत्पादन कमी होतं. तिसरी जी कीड आहे ती पांढरी माशी आहे, ज्याला आपण व्हाईट फ्लाय म्हणतो. ह्या किडीच्या सर्व अवस्था प्रौढ आणि त्याची पिल्लं सर्वजण रस शोषतात आणि पंख असणारी ही कीड आहे. या किडीमुळं वेगवेगळे विषाणूजन्य आजार पिकातले एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पसरत असतात. फळमाशी सकाळी आपली चर्चा झालेली वांग्याच्या बाबतीत फळ पोखरणाऱ्या अळीची, तशीच ही फळमाशी असते. आपल्या घरामध्ये तुम्ही काय म्हणता मला माहित नाही, पण आमच्या भागामध्ये त्याला गांजीन असं म्हणतात. ती चावते, असं मातीचं घर केलेलं असतं आणि त्या घरामध्ये ते मोटर पेटीमध्ये वगैरे असतात बघा त्या माशा, गांजणी म्हणतात काही ठिकाणी. तर तिच्या शेपटीकडे असा डंक असतो, तो डंक आपल्या शरीरावर रुतवते ती आणि थोडंसं विष सोडते, त्यामुळं आपणाला भयंकर वेदना होतात. अगदी तशाच पद्धतीची पण आकारानं छोटी अशी ही फळमाशी असते. ही फळावरती अंडी घालते, फळाच्या आतमध्ये आळ्या जातात आणि आळ्या फळाच्या आतमधला गर खातात आणि स्वतःची विष्ठा जी आहे त्या आळ्यांची ती तिथं टाकतात. त्या विष्ठेमुळं त्याच्यावरती बुरशी वाढते आणि असं फळ बाजारामध्ये विकण्याच्या
पात्रतेचं राहत नाही आणि आपल्याला ही फळं फेकून द्यावी लागतात. शेवटची कीड जी आहे ती त्याची नागाळी आहे. नागाळी आपल्याला माहित आहे, नावातच आहे त्याच्या. नागाळी म्हणजे पानावरती अशा वेड्यावाकड्या सर्पाकृती रेषा दिसतात. पिवळ्या रंगाची ही कीड आहे. जाताना खात खात पानाच्या दोन थरामधनं, वरचा थर आणि खालचा थर ह्याच्यामधनं ही मिझोडर्मिस मधनं आत जाते. वेडीवाकडी खात जाते, त्यामुळे सापासारख्या आकृती दिसतात, पानावरती रेषा दिसतात, वरखडी दिसतात. त्याला आपण नागाळी किंवा इंग्रजीमध्ये त्याला लिप मायनर म्हणतात. तर त्या अळीचं प्रादुर्भाव होतो. आणि चौथी कीड आहे ती कोळी. कोळी काय करतो आपल्याला माहिती आहे, लाल कोळी सोंड खूप असतो पानामध्ये आणि रस शोषतो आणि त्याचबरोबर स्वतःच्या शरीरातले एक विषारी घटक पानामध्ये सोडतो. त्यामुळे परत तुडतुडेसारखी ह्याची पानं करपलेली आपल्याला दिसतात. नियंत्रणासाठी तुडतुडे मावा ह्या रस शोषणारे किडे, त्याला इमिडाक्लोप्रिड तुम्ही वापरावं 10 लिटर पाण्यामध्ये 7 मिली. पांढऱ्या माशीसाठी थायोमिथोक्झाम नावाचं पावडर स्वरूपातलं औषध आहे, ते वापरावं 4 ग्रॅम. फळमाशीसाठी सकाळी आपण चर्चा केली तसं कामगंध सापळे वापरावे आणि शक्य नाही झालं तर आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करावा. शेतामध्ये तुम्ही चिकट सापळे जरी ठेवले तर ही फळमाशीचे किडे छोटे छोटे असतात, पतंग, ते पतंग त्याला जाऊन चिकटतात आणि एकदा चिकटले की त्या स्टिकी ट्रॅपपासून त्यांची सुटका होत नाही आणि उन्हानं, थंडीनं, वाऱ्यानं ते मरून जातात. आपण बऱ्यापैकी त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो. नागाळीच्या बाबतीमध्ये होस्टाथिऑन नावाचं कीटकनाशक आहे, ते तुम्ही फवारू शकता, किंवा ॲबामॅक्टिन नावाचं कीटकनाशक आहे, ते जरी फवारलं तुम्ही तरी त्याचं नियंत्रण होतं. आणि लाल कोळी ही कीटकेतर प्राणी आहे, कारण त्याला 8 पाय आहे, सकाळी आपलं बोलणं झालं होतं तसं. लाल कोळ्यासाठी तुम्ही डायकोफॉल 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याची फवारणी करू शकता. दोडक्याचं उत्पादन चांगलं आपलं व्यवस्थापन असेल तर 150 ते 200 क्विंटल म्हणजे साधारणतः 15 ते 20 टन, अगदी 30-35 टन सुद्धा काही शेतकरी काढतात, तसं उत्पादन येतं. चांगलं उत्पादन देण्यासाठी नागा सीडची, ही नागा नावाची जी दोडक्याची जात आहे ती वापरात आणावी. वास्तविक कुठल्या कंपनीबद्दल बोलणं महत्त्वाचं नाही आहे, पण आम्ही बारामतीला कृषी प्रदर्शन बघायला गेलो होतो. तिथे गेले 3 वर्ष आम्ही सलग बघतोय. त्यांचे आरती किंवा पुसा नसदार ह्या जातीपेक्षा नागा सीडचे भोपळे आकारानं, म्हणजे सॉरी, दोडके आकारानं फळं मोठे आहेत, लांबीला जास्त आहेत, रसरशीत आहेत आणि बाजारपेठेमध्ये चांगली मागणी मिळवण्यासारखी आहेत. काकडीमध्ये 2 प्रकार आहेत, एक देशी काकडी आणि दुसरी संकरित काकडी. तर आता पुणे, मुंबई किंवा हैदराबाद यासारख्या ज्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत इथं साध्या काकडीला मागणी लिमिटेड प्रमाणात आहे, पण मोठमोठ्या खानावळी, हॉटेल किंवा फूड मॉल्स वगैरे इथं ही संकरित काकडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आमच्या फार्मवरती सुद्धा आम्ही गेले 3-4 वर्ष जिप्सी, सुपर जिप्सी, स्वाती या जातीचं उत्पादन घेतोय आणि मुंबईला, पुण्याला त्या पाठवत असतो काकडी. जातीच्या बाबतीमध्ये जिप्सी, स्वाती, सुपर जिप्सी, शीतल, शुभांगी. शीतल आणि शुभांगी ह्या आपल्या कोकण कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या व्हरायटी आहेत, तर त्याही आपण वापरू शकतो. लागणीचं अंतर 2 ओळीतलं अंतर 1 मीटर असावं, 3-3.5 फूट असावं आणि 2 रोपातलं अंतर साधारणतः अर्धा मीटर असावं, म्हणजे हा वेल वाढायला मदत होते. आधार देणं फार महत्त्वाचं आहे. देशी काकडीला आधार नाही दिला तरी चालतो, कारण त्याचे वेल जमिनीवरती पसरतात आणि आपण काकडी घेतो, पण उत्पादन नियंत्रित असतं. पण जर तुम्ही जिप्सी, सुपर जिप्सी किंवा स्वाती या संकरित जातींना आधार नाही दिलात तर म्हणावं तसं तुम्हाला उत्पादन येत नाही आणि आपला निव्वळ नफा कमी होतो. आधार देणं गरजेचं आहे. वेल उगवून आल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी आधार द्यायला सुरुवात करायला पाहिजे. साधारणतः वेळेला 8 ते 10 पानावर असल्यापासून फळं लागेपर्यंत आपल्याला हे काम चालूच ठेवावं लागतं. महत्त्वाचं काम आहे आधार देणं. खतांचा डोस हा सर्वसाधारणपणे वेलवर्गीय पिकाचा तोच आहे, त्यामुळे मी रिपीट करत नाही. वेलांना आधार देणं आणि इथ्रेल वापरणं ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 150 ते 200 क्विंटलपर्यंत उत्पादन येतं. काकडी वर्गीय किंवा हे जे वेलवर्गीय वनस्पती याच्या बाबतीत मी आपल्याला अजून सांगेन, जेवढी पानं मोठी तेवढी उत्पादन जास्त. पानं जर आपल्याला या वेलवर्गीय वनस्पतीची मोठी करायची असतील तर बायोझाईम सारखं संजीवक तुम्ही वापरावं. त्याच्या जोडीला 19-19 सारखं अन्नद्रव्य पाण्यात विरघळणारं, ह्याची जर 15-20 दिवसातून एकदा असे 15-15 दिवसांनी 2 फवारणी घेतल्या तर आपल्या हाताच्या तळव्यासारखी पानं मोठीच्या मोठी होतात. प्रकाश संश्लेषण चांगलं होतं,
उत्पादन वाढतं, फुलांची संख्या वाढते, फळांचं उत्पादन वाढतं आणि ते आपल्याला फायदेशीर ठरतं. कारल्याच्या बाबतीमध्ये प्रिया गोल्ड, फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी अशा जाती आहेत. लागवडीचं अंतर तेच आहे 1.5 बाय 1 मीटरवरती. बाकीच्या गोष्टी सारख्याच आहेत. कलिंगड हे एक महत्त्वाचं पीक आहे आपल्या दृष्टीनं. अगदी ज्या शेतकऱ्यांचा ऊस आहे ती लोक पूर्व करा म्हणून सुचवतो. तसं जर आपल्याकडे पट्टा पद्धत असेल तर आपण कलिंगडाची सुद्धा लागवड करू शकता. जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये किंवा फेब्रुवारी मार्चमध्ये ह्या कलिंगडाला चांगली मागणी असते, म्हणून तुम्ही पूर्व हंगामी केली तरी थोडं थंडीच्या दिवसात कलिंगड येतात. पण जर सुरूच्या सीझनमध्ये सुरू ऊसामध्ये जर तुम्ही कलिंगडाची लागण केली, 1 मीटर अंतरावरती 2-2 बिया टोकल्या आणि वाफ्यामध्ये जो मध्ये पट्टा आहे त्यात ते वेल पसरवला तर बोनस पीक म्हणून अधिक उत्पन्न देण्यासाठी तुम्हाला फायदा होतो याचा. आणि दुसरं महत्त्वाचं वेलवर्गीय वनस्पती आहे, टॅपरूट सिस्टीम आहे, सोटमूळ आहे, त्यामुळे ऊसाला कोणत्याही प्रकारचा त्रास या वनस्पतीचा होत नाही. एकदा फळं काढून झाली की 3 महिन्यामध्ये आपल्याला ऊस फोडायचा असतो. त्यावेळेला हे फळं काढून झालेली वेल सगळे आहेत हे तुम्ही ऊस फोडताना जर ऊसाच्या बुंद्याला घातले तर अजून सेंद्रिय कर्ब चांगला होतो, तेही करू शकता. शुगर बेबी, ब्लॅक बॉस, मधुबाला अशा काही जाती आहेत. कलिंगडाच्या बाबतीमध्ये परिपक्वतेची लक्षणं बघणं थोडंसं महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळा काय होतं कलिंगड आकारानं लहान असतं, बाजारात दर असतो म्हणून काढली जातात. तर कलिंगड उचलून बघायचं फळ, त्याच्या देठावरची लव आहे केस ते अडचण आहे का? ओके. कलिंगडाच्या बाबतीमध्ये त्याच्या देठावरची लव आहे ती वाळलेली असायला पाहिजे. फळ जिथं जमिनीला चिकटलेलं टेकलेलं आहे तो भाग पिवळा व्हायला पाहिजे. आणि जसं सकाळी मी कोबीच्या बाबतीत म्हणलं की मेटॅलिक धातूसारखा आवाज यायला पाहिजे, तसा इथं अधातूसारखा बदबद असा आवाज आला पाहिजे. बदबद असा आवाज आला की आपण ओळखायचं कलिंगड तयार झालंय आणि मग अशा कलिंगडाची काढणी करायला पाहिजे. वास्तविकमध्ये आपल्याकडे ती पद्धत नाही, पण बाहेरच्या देशामध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये चौकोनी बॉक्स असतात, लाकडी बॉक्स, त्यामध्ये कलिंगडाचं फळ लहान असताना ठेवतात देठाचे, तो बॉक्स वेलाजवळ ठेवतात आणि मग ते जसं जसं मोठं होईल तसं त्या बॉक्सचा आकार घेतं. ते चौकोनी कलिंगड सुद्धा मी बघितलेले आहेत. म्हणजे आपण आतापर्यंत गोलाकार किंवा लंब गोलाकार कलिंगड बघितलेले आहेत, पण चौकोनी कलिंगड, मडक्याच्या आकाराची कलिंगड, हवा तसा आकार तुम्ही कलिंगडांना देऊ शकता. साच्यामध्ये ठेवायचं, छोटं फळ असताना लिंबू एवढं देठासहित त्याला त्या साच्यामध्ये ठेवायचं आणि ते वाढेल तसं जशी जागा मिळेल तसं ते पुढं सरकत जातं आणि चौकोनी आकाराची सुद्धा एक वेगळं काहीतरी म्हणून आपल्याला अशी कलिंगडाची निर्मिती करता येते. कारण सध्या बाजारपेठेचा दर कल जो आहे तो कशाकडे आहे की तुम्ही सगळ्यांच्यासारखं तुमचं उत्पादन असेल तर तुमच्याकडे कोणी बघणार नाही, पण इतरांच्यापेक्षा वेगळं काय असेल तर सकाळपासून आपण तेच म्हणतोय परत की तुमच्याकडे काय वेगळं आहे. सगळ्यांच्याकडे G9 केळे तर दर तोच असेल, पण एखाद्याकडे देशी केळे असेल तर G9च्या दुप्पट अडीचपट दर त्याला मिळेल. भाजीपाल्याच्या बाबतीत सुद्धा कलिंगड सगळ्यांच्याकडे जर मधुबाला जातीचे असतील तर काय फार मोठा दरात फरक पडणार नाही, पण एखाद्याकडे ब्लॅक बॉस असेल, एखाद्याकडे शुगर बेबी असेल, एखाद्याकडे आकाराने वेगळी फळं असतील तर एक कुतूहल म्हणून ग्राहकाची जिज्ञासा जागृत होऊन ते थोडंसं आपल्याला पैसे मिळवण्यासाठी चांगलं फायदेशीर ठरतं. आपणाला ग्राहकाची नाडी ओळखायची असेल तर त्याला थोडंसं वेगळे पण काहीतरी देणं गरजेचं आहे. आणि मोठमोठे शहरामधले मॉल आपण बघतो तर मॉलमध्ये हेच सांगितलेलं आहे. परत मॉलमध्ये कुठलाही मॉल आपण नाव घ्यायला नको, पण कोल्हापूरमध्ये इतके मॉल आहेत. आपल्याला मध्यंतरी व्हॉट्सअपवरती आलं होतं की साधारणतः 250 ग्रॅम ऊसाचे गरे 89 रुपयाला आहे. 89 रुपयाला म्हणजे 8×32 साधारणतः 320 रुपये किलो ऊस झाला. आपण अगदी हिशोबासाठी समजा 200 रुपये किलो जरी झाला तर 20,000 रुपये टन झाला. आज आमचा कारखाना आमचा ऊस नेतोय 3-3.5 हजार रुपये टनाने, म्हणजे 3 ते 3.5 रुपये किलोनी, तरी आम्ही खुश आहे. आणि इथं छोटीशी प्रक्रिया आहे, ऊस सोलायचा, तयार झालेला ऊस ज्याची रिकव्हरी चांगली आहे 12% जास्त आहे असा ऊस सोलायचा आणि त्याचे गरे काढायचे आणि पॅक करायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे. तर अगदी 6-6, 7-7 पट
किंमत वाढू शकते. आपण त्यालाच व्हॅल्यू ॲडिशन म्हणतोय. तुम्ही शेतकऱ्यांना थोडंसं असं सांगा. आमच्या भागामध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतः ऊसाची लागण करतात आणि बेणे म्हणून ते ऊस विकतात. दुप्पट तिप्पट किंमत मिळते. काही शेतकरी स्वतःची छोटी 20-25 हजार रुपयाची रसवंती घेतात. रस्त्याच्या कडेला एखादा कामगार ठेवून ती रसवंती तिथं ठेवतात आणि 3-4-5 मोळ्या काय असतील त्या लागून ताज्या ऊसाच्या आणून ठेवायच्या बाहेर व्हॅल्यू ॲडिशन तिप्पट चौपट होतं. तर आपण फक्त उत्पादनावरच लक्ष केंद्रित न करता किंवा शेतकऱ्यांना मोटिवेट न करता थोडंसं मूल्यवर्धन करायचं. मूल्यवर्धन करायचं म्हणजे काय फार मोठं सॉस केचप केल्यावरच मूल्यवर्धन, ते तर मूल्यवर्धन आहेच. पण त्याशिवाय एखाद्या गोष्टीचं स्वरूप जरी बदललं, आपण ऊस आहे तसा न विकता ऊसाचा रस करून विकला तर दुप्पट तिप्पट किंमत होते. रसाची काकवी केली तर किंमत वाढते आणि काकवीच्या पुढची स्टेज गुळ केला तर किंमत वाढते. गुळामध्ये परत सेंद्रिय गुळ आणि हायड्रॉस पावडर वापरून केलेला गुळ, ह्याच्यामध्ये जवळपास दीडपट दुपटीचा फरक आहे. म्हणजे आज बाजारात बघितलं तुम्ही तर पिवळा धमक गुळाचे ढेप आहे, त्यातला गुळ जर विकत घेतला तर तुम्हाला 40-45 रुपयांनी मिळतो. पण सेंद्रिय गुळ मात्र तुम्हाला 75-80 रुपयांनी किंवा काही ठिकाणी 100 रुपयांनी विकत मिळतो. सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं उदाहरण परत रिपीट करतोय. सुमित दानाने नावाच्या शेतकऱ्यांनी 100 10-10 किलोचे गुळाच्या ढेपा तयार केल्या आणि प्रति किलो 100 म्हणजे एका ढेपेला 1000 रुपये अशा किमतीनं त्यानं 4 दिवसामध्ये सगळा गुळ संपवून टाकला. पाहिजे असेल तर मी तुमच्या साहेबांना इथं सुमित दानानेचा नंबर शेअर करतो. आपण भेटू शकता, बोलू शकता आणि चर्चा करू शकता. तर इतरांच्या सारखंच असेल तर काय फार नाही, पण काहीतरी वेगळं केलं तुम्ही जे लोकांना ॲप्रिशिएट होईल तर निश्चितपणे आपणाला पैसे 4 जास्त मिळवून द्यायला त्याचा उपयोग होईल. दुधी भोपळा आपल्या भागामध्ये जास्त घेतलं जात नाही, पण ही विद्यापीठाची आपली सम्राट जात आहे. 2 बाय अर्धा मीटर अंतरावरती त्याची लागवड होते. बाकीच्या गोष्टी ह्या तशाच आहेत. फक्त उत्पादन 400 ते 500 क्विंटल. फळं आकारानं मोठी असल्यामुळं कलिंगड आणि दुधी भोपळ्याचं उत्पादन दुप्पट आहे जवळपास. आणि शेवटचं पीक आहे आपलं पडवळ. पडवळ पिकाच्या बाबतीमध्ये विद्यापीठाची जात आहे कोकण श्वेता. 3 मीटर अंतर 2 ओळीतलं आणि 1 मीटर अंतर अशा पद्धतीने मंडप पद्धतीने याची लागवड करतात. मंडपावरती वेल सोडतात आणि याला स्नेक गोर्ड म्हणतो मराठी इंग्रजीमध्ये आपण. सापासारखे लांबच लांब याची फळं असल्यामुळं स्नेक गोर्ड म्हणतो. हे कृमीनाशक म्हणून सगळ्यात प्रभावी आहे आणि ह्याचंही उत्पादन आपल्याला 150 ते 200 क्विंटल प्रति हेक्टरी येऊ शकतं. वेलवर्गीय भाज्या का करायच्या तर वर्षभर त्याला चांगली मागणी असते. प्रत्येकाच्या आहारामध्ये दोडका, कारली, दुधी भोपळा यापैकी काहीतरी भाजी असतेच असते. जसं सकाळी मी तुम्हाला म्हटलं वांगी हे महाराष्ट्रातलं किंवा जगातलं नंबर 3चं फळ खाल्ली जाणारी भाजी आहे. तशी काही प्रमाणामध्ये दोडका, कारली, दुधी भोपळा, पडवळ ह्यांना सुद्धा आहारामध्ये मागणी आहे आणि म्हणून त्याची लागवड करणं योग्य ठरेल. इथं आपलं वेलवर्गीय वनस्पतींच्या पिकांचं लागवड तंत्रज्ञान याबद्दलची चर्चा संपलेली आहे आणि आपल्या टॉपिकचा शेवटचा भाग आहे जो आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे, पालेभाज्या लागवड तंत्रज्ञान. आपण सकाळपासून जे बोलतोय सगळ्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ आहेतच, पण विशेष करून पालेभाज्यांच्या मध्ये त्यांच्या पानामध्ये, खोडामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त आहे. कारण इतर भाज्या ज्या आपण बघतो त्याचा कुठला तरी एक अवयव आपण खातो, म्हणजे फळं तरी खातो, फुलं तरी खातो किंवा खोड तरी खातो. पण इथं पालेभाज्यामध्ये अगदी जमिनीकडचा थोडासा एक 3-4 सेंटीमीटरचा पक्व झालेला भाग सोडून, मुळं सोडून बाकी सगळी भाजी आपण नीट करून आपल्या भाजीमध्ये समावेश करतो त्याचा. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात अजीवनसत्व, ब जीवनसत्व ह्या भाजीतून मिळतं. तंतुमय पदार्थ मिळतात. सर्वात महत्त्वाचं पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं पचन सुधारतं, आपली पाचनशक्ती सुधारते आणि आहारामध्ये जवळजवळ 40% समावेश हा पालेभाज्यांचा आहे. मेथी आपल्या आहारामध्ये पाहिजे, पालक पाहिजे, कोथिंबीर पाहिजे, शेपू पाहिजे, चाकवत पाहिजे, चुका पाहिजे. यापैकी कुठली तरी एक भाजी आपल्या आहारामध्ये पाहिजे. साधारणतः 115 ग्रॅम प्रति माणसी, म्हणजे ती भाजी ताजी असताना बनवायच्या अगोदर कमीत कमी 115 ग्रॅम पाहिजे प्रत्येक माणसाला. तर एवढं सरासरी आपण कुणी खात नाही भाजी. आणि मग दवाखान्यात जर आपण डॉक्टरांच्याकडे गेलो, लहान मुलाला चष्मा का लागला म्हणून सांगितलं तर ते म्हणतात त्याला हिरव्या पालेभाज्या खायला सांगा. कारण अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डोळ्याचे आजार
होतात. आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला हिरव्या पालेभाज्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे. आपल्याकडली सगळ्यात पॉप्युलर भाजी आहे ती कोथिंबीर आहे. सर्व भाज्यांना समशीतोष्ण, साधारण उष्ण, थंड आणि उष्ण असं वातावरण आवडतं जे आपल्या भागामध्ये आहे. आपल्या भागामध्ये फाळकेवाडी नावाचं एक गाव आहे आष्ट्याजवळ. फाळकेवाडी हे गाव फक्त कोथिंबिरीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे वर्षभर तिथं कोथिंबीर आपल्याला शक्य झालं तर कोणाला जाऊन बघा, मी 2-3 वेळा बघितलेलं आहे. जसं आपण ऊस करतो, आपल्याकडे ऊसाची एक पीक पद्धती आहे, तशी फाळकेवाडीला कोथिंबीर एक पीक पद्धती आहे. वर्षानुवर्ष तिथले शेतकरी वाफे तयार करतात, कोथिंबिरीची लागवड करतात, तिला खतं घालतात, औषध फवारणी करतात, पाणी देतात. आणि सांगलीच्या मार्केटमध्ये जर तुम्ही विचारलं कोथिंबिरीसाठी कुठली गाव जास्त प्रसिद्ध आहे, तर पहिल्या नंबरला फाळकेवाडीचं नाव सांगतील. इतकं ते गाव त्या कोथिंबिरीसाठी प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचा उपयोग वगैरे मी सांगणार नाही. सर्वसाधारणपणे भाज्यांचे, सगळ्या भाज्यांच्या मध्ये आपण कोथिंबीर वापरतो. स्थानिक ज्याला आपण देशी कोथिंबीर म्हणतो तिला जास्त मागणी आहे. पण गौरी नावाची कोथिंबीर आहे जिच्या 3-4 कापण्या करता येतात, म्हणजे खोडवा घेता येतो. लागण झाल्यावर 1.5 महिन्यांनी पहिलं पीक येतं, ते जमिनीला कापून काढायचं, काढायचं, विकायचं. नत्रयुक्त खताचा दुसरा डोस दिला की परत फुटवा येतो, परत आपल्याला कोथिंबीर 1 महिनाभरात मिळते. अशी 3-4 पिकं आपण घेऊ शकतो. आणि ती सुद्धा जात आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. लांब CS हे तामिळनाडूमधलं कोथिंबिरीचं सेंटर आहे, रिसर्च सेंटर आहे, संशोधन केंद्र आहे. को1 कोईमतूर, तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कोईमतूर, तिथलंही को1 नावाची कोथिंबिरीची जात त्यांनी शिफारस केलेली आहे. लांब CS 1, लांब CS 2, लांब CS 4 आणि लांब CS 6 अशा 3-4 जाती आहेत. यापैकी कुठल्याही जातीची आपण लागवड करू शकता. शक्यतो देशी जातीला आपल्या भागामध्ये जास्त मार्केट आहे, तिचा वास आरोमा चांगला असतो. सपाट वाफे 3 मीटर लांब 2 मीटर रुंद आपण केली तर त्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर करू शकतो. प्रत्येक वाफ्याला 100 ते 130 ग्रॅम युरिया टाकावा. चांगलं कुजलेलं शेणखत हेक्टरी 20 टन किंवा प्रत्येक वाफ्याला 15 ते 20 किलो टाकावं. खुरपणी करून तणमुक्त ठेवावं शेत आणि 8 ते 10 दिवसांना पाणी द्यावं. फार काही किडी येत नाहीत, महिनाभराचंच पीक आहे. मावा आला तर एखादं शक्यतो मी आज मी असं म्हणेन की शक्यतो आपण पालेभाज्यांच्यावर कोणतेही रासायनिक कीटकनाशक फवारू नका, कारण त्याचा रेसिड्युअल इफेक्ट जास्त राहतो आणि आपल्याला 1 महिन्याभरामध्ये ही भाजी काढायची आणि ग्राहकांना द्यायची आहे. त्यामुळं शक्यतो सेंद्रिय कीटकनाशक भरपूर आहेत, ती सुद्धा निमार्का आहे, त्यानंतर आलं लसूण मिरचीचा अर्क करू शकता तुम्ही, तंबाखूचा अर्क करू शकता, गोमूत्र अर्क करू शकता, दशपर्णी अर्क वापरू शकता. आपला उद्देश इथे किडींना मारायचा नाही, किडींना पळवून लावायचा आहे. तर कडवट चवीचे जे काय हे कीटकनाशक आहेत त्याचा वापर करून आपण पालेभाज्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे कीड नियंत्रण करू शकतो. साधारणतः 1.5-1 महिन्यामध्ये कोथिंबीर काढायला येते. चांगलं व्यवस्थापन केलं तर 10 ते 15 टन उत्पादन द्यायची क्षमता या पिकामध्ये आहे. पालक ही दुसरी भाजी आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा अजीवनसत्व विपुल प्रमाणात आहे. स्थानिक जातीचे पालक आहे. त्याचबरोबर पुसा हरित, पुसा ज्योती ह्या जाती आहेत. सपाट वाफे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्यामध्ये गादी वाफे करून आपण त्याची लागवड करू शकतो. पानं खाणाऱ्या किडीसाठी ह्या ज्या आपण सेंद्रिय कीटकनाशक म्हटलो याच्यातलं एक जरी वापरलं तर पानं कडवट होतात आणि किडी फारसं या पिकाचं नुकसान करत नाहीत. 30 ते 35 दिवसामध्ये पालक काढायला येतो. पालक एकदा काढून तुम्ही कापणी केली, परत जर नत्रयुक्त खतं टाकली 25 किलो तर परत आपल्याला उत्पादन मिळू शकतं. शेपू ही भाजी आपल्याकडे थोडीशी दुर्लक्षित झालेली आहे, पण आहाराच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. ही गादी वाफ्यावरती चांगली येते. तर याच्या शेपूची लागवड करायला सुद्धा आपण साधारणतः हेक्टरी 1.5 ते 2 किलो बियाणं पुरेसं होतं. चाकवताची भाजी आहारामध्ये बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. तिची स्थानिक जात आहे, सुधारित जाती काय त्याच्यामध्ये अजून तरी शिफारशी विद्यापीठाने केलेली नाहीत. आणि चुका ज्याला आपण आंबट चुका म्हणतो, ज्याच्यामध्ये क जीवनसत्व विपुल प्रमाणात आहे, त्याचीही आपण लागवड करू शकतो पालेभाज्या म्हणून.
आणि त्याचं उत्पादन 15 ते 20 टन. एकदा चुक्याची भाजी कापून घेतली आणि परत खत आणि पाणी दिलं, परत त्याला फुटवा पडतो आणि आपण उत्पादन घेऊ शकतो. मला वाटतं आपणाला जेवढं दुपारच्या सेशनमध्ये चर्चा करायची होती तेवढी केलेली आहे. आपणाला आता काही शंका असेल तर आपण विचारू शकता. सकाळच्या टॉपिकबद्दल, आत्ताच्या टॉपिकबद्दल किंवा एकंदरीतच भाजीपाल्याबद्दल, आंतरपिकाबद्दल, ऊसामध्ये आंतरपीक म्हणून बटाटा करायचा असेल तर त्याबद्दल कुठलीही शंका असेल तर तुम्ही विचारा. तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी सरांनी आता आपल्याला वेलवर्गीय बोला सर, कुणाची काय शंका असेल? हा बोला, कोण आहे? हा विचारा विचारा विचारा, काय अडचण आहे विचारा. पालेभाज्या मार्केटच्या संदर्भात सर, कुठल्या भाज्या पालेभाज्या मार्केटच्या अनुषंगाने आपण हे कराव्यात लागण. आणि हे काय होतं जास्तीत जास्त लोकांचं काय होतं परिणाम, की ज्या वेळेला मार्केटमध्ये रेट वाढतो त्यावेळेला सगळेजण भाजी लावायला सुरुवात करतात. तर मग त्याच्यासाठी बाबा काय व्यवस्थापन करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, की जेणेकरून त्या सीझन मध्ये आपल्याला व्यवस्थापन जर केलं तर मग बरोबर रेटमध्ये भाज्या सापडतील आणि आपल्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ जास्त होईल. तर याच्यासाठी काय आपल्याला सर मार्गदर्शन करता येईल? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पालेभाज्यांना चांगलं मार्केट असतं. आपण प्लॅनिंग करताना असे केले की जानेवारी फेब्रुवारीमध्ये किंवा शक्यतो मार्च एप्रिलमध्ये आपल्याकडे यात्रा सुरू होतात गावगावच्या. अशा वेळेला जर कोथिंबीर आपली बाजारामध्ये आली तर 20-25 रुपये 50 रुपयापर्यंत कोथिंबीरीची जुडी बाजारात विकली जाऊ शकते. शेतकऱ्यांना सल्ला देत असताना तुम्ही असं सांगा की त्यांच्या भाजीपाला उत्पादनामध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे जर आपण त्यांना टोमॅटोचा प्लॉट करायला सांगितला, सुचवला, तर फक्त उन्हाळ्यातच त्यांचा टोमॅटो असता उपयोगाचा नाही. पावसाळ्यात पण टोमॅटोचा दुसरा प्लॉट पाहिजे, हिवाळ्यात पण तिसरा पाहिजे. कारण वर्षात ठराविक दिवसामध्ये चढ उतार भाजीपाल्याच्या दरामध्ये येतच असतात. त्यावेळी बाजारामध्ये आलेला माल आणि बाजाराची एकंदरीत मागणी यावरती दर ठरत असतात. आता पाठीमागच्या आपण आता हा नोव्हेंबर आहे, ऑक्टोबरच्या जर शेवटच्या आठवड्यामध्ये बघितलं तर सगळ्या भाजीपाल्यांचे दर प्रचंड भडकले होते. म्हणजे कांदा 130-140 रुपये किलोपर्यंत गेला होता. मध्यम प्रतीचा कांदा, त्याला काय आपण एक्सलंट सुद्धा म्हणणार नाही, उच्च प्रतीचा असं म्हणणार नाही. मग नियोजन करताना कसं करायला पाहिजे, 8-10 जणांनी ग्रुप करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. एकाने टोमॅटो करायचं, दुसऱ्यानं वांगी करायचं, तिसऱ्यानं ढोबळी मिरची करायचं. असं करून 10 जणांचा ग्रुप केला आणि त्या 10 जणांची एकत्रित भाजी करून त्यांचा जे छोटासा सेल काउंटर केला. अच्छा, बहुतेक बाहेर पडले सर, 1-2 मिनिटात जॉईन झालेले आहेत. हॅलो. हा, तर नियोजन करताना असं करायला पाहिजे, वर्षभर हे चक्र चालू राहिलं पाहिजे. म्हणजे त्या 10 जणांच्या ग्रुपमध्ये कुठल्या तरी एका शेतकऱ्याकडे वांगी पाहिजे, दुसऱ्याकडे टोमॅटो पाहिजे, तिसऱ्याकडे मिरची पाहिजे. वर्षभरामध्ये 2 वेळेला दर खाली म्हणजे भाजीपाले दर उतरतात आणि एक वेळेला इतके वाढतात की ती झालेली जी काही कसर आहे, झालेली तूट आहे, ती निश्चितपणे भरून निघते. आता परवाच उदाहरण तुम्ही बघा की कांदे ज्या शेतकऱ्यांच्याकडे असतील दर होता, मी म्हणतो 130, अगदी सरासरी 100 रुपये जरी धरला, सरासरी 100 रुपयाचा दर जरी पकडला आपण,
पण तरी सुद्धा फार मोठं उत्पन्न कांदा पिकापासून शेतकऱ्याला मिळतं. लसणाच्या बाबतीत ही तसंच आहे. हा हा आवाज काय होतोय? आवाज जरासा तुटतोय सर. हॅलो, आवाज तुटतोय थोडासा. तुटतोय काय? बरं बरं, इथं फुल ओके ओके फुल रेंज आहे इथं ऍक्च्युली. का असं होतंय? बर बर. हा तर नियोजन करताना वर्षभर त्या ग्रुपमधून भाजीपाल्याचं उत्पादन व्हायला पाहिजे अशा पद्धतीने करायचं. आमचं साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या शेजारी इथं केदार कृषी सेवा केंद्र आहे चावऱ्यामध्ये, ज्याचे मालक कुमार नानासू पाटील आहेत. त्यांनी काय केलंय, 10 शेतकऱ्यांचा ग्रुप केलाय. तसे त्यांचे 3-4 ग्रुप आहेत आणि त्यांनी मुंबईतल्या व्यापाऱ्याशी कॉन्टॅक्ट केलेत. त्या व्यापाऱ्याला लागणारी भाजी सगळी ह्या 30-40 शेतकऱ्यांचं म्हणजे 4 ग्रुप मधून एक दिवस आड जातच असते मुंबईला. हा आताही जाते आणि याच्या अगोदरही जात होते. त्यामुळं काय झालंय, भाजी विकत घेणार कुणीतरी आहे. शेतकरी बंधूंच्या बाबतीत तेच होतं की अगोदर आपण प्लॅनिंग करून भाजीपाला निर्मिती करत नाही. शासनानं सुद्धा आता सांगितलंय की विकेल ते पिकेल, म्हणजे जे विकणार आहे ते पिकवा. तुम्ही पिकवताय ते विकायचा प्रयत्न करू नका, अडचणी जास्त येतील. तुम्ही अशा भाज्या तयार करा ज्या विकल्या जातील. मगाशी सकाळी मी म्हणतोय, सकाळपासून मी तेच परत म्हणतोय की करटोली नावाची भाजी आज बाजारात कुठं बघायलाच मिळत नाही. मग एखाद्या शेतकऱ्याने एक 10 गुंठ सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती करटोलीचा प्लॉट केला. करटोली ही कारलीवर्गीय भाजी आहे, म्हणजे ही वेलवर्गीय भाजी आहे. भाजी अतिशय चवीला चांगली आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये करटोलीच्या डिशेस असतात, पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करटोलीचा प्लॉटच बघायला मिळत नाही. मग एखाद्या शेतकऱ्यानं करटोलीची लागवड केली, एखाद्यानं झुकिनीची केली, एखाद्यानं पिवळी झुकिनी, दुसऱ्याने हिरवी झुकिनी केली, तर मुंबईसारख्या पुण्यासारख्या मार्केटमध्ये ह्याला मागणी आहे. आपण फक्त कोल्हापूरचाच विचार नाही करायला पाहिजे. प्रवीराम रोपवाटिका कामेरी आहे, त्यांनी 101 लोकांचा ग्रुप आहे त्यांचा. भाजीपाला तयार करायला लावतात शेतकऱ्यांना, विकत घेतात, ग्रेडिंग करतात, सॉर्टिंग करतात, पॅकिंग करतात आणि मुंबईला पाठवून देतात. तर अशा संस्था आहेत. फक्त आपण थोडंसं नियोजन शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, कारण प्लॅनिंग केल्याशिवाय ह्या गोष्टी केल्या. जसं मी तुम्हाला सकाळी म्हटलं, शिवाजी भीमराव चव्हाण पाटीलला एका वर्षी कारल्यातून 9 लाख रुपये मिळाले, म्हणून बाकीच्यांनी कारलीच केली आणि त्यांना 50-60 हजार सुद्धा मिळाले नाहीत. ज्याची आवक जास्त त्याचा दर कमी, ज्याची आवक कमी आणि डिमांड जास्त त्याचा दर जास्त. बरोबर सर. हा हा आता सर आपल्याकडं ऊसपट्टा जो आहे वरच्या म्हणजे हाय रेनफॉल एरिया जो आहे, हा 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 तर हाय रेनफॉल एरियामध्ये लोक सर पावसाळ्यामध्ये भाजीपाला घेणं शक्य होत नाही. पण त्या लोकांना उन्हाळ्यामध्ये किंवा आताचा हा रबी जो आहे, तर या रबीमध्ये पिकं ते घेऊ शकतात, पण तिथं आता रेटचा प्रॉब्लेम येतोय. मग आता अशा काही वेगळ्या पालेभाज्या किंवा असं पिकं वेगळी आहेत का, जेणेकरून तो पावसाळ्यात हाय रेनफॉल एरियामध्ये सुद्धा आपण ती चांगली घेऊ शकतो आणि त्याला रेट चांगला मिळू शकतो. आता तुम्ही जसं मग हाय रेनफॉल एरिया म्हणजे सर गाव सांगा किंवा तालुका सांगा सर. आपला आता गगनबावडा किंवा आजरा, चंदगड हा जो हाय रेनफॉल एरिया म्हणजे एखाद, हा चंदगड, ओके ओके ओके, हा 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 सर. हा सर. हाय रेनफॉल एरियामध्ये सर, हॅलो, हा हा सर, ओके ओके, हॅलो हॅलो, ऐकू येतंय सर? येतोय, आवाज येतोय सर. ओके ओके. हाय रेनफॉल एरियामध्ये खरीप सीझन मध्ये रब्बीमध्ये बटाट्यासारखं पीक, रताळ्यासारखं पीक आपण करू शकतो. शाहूवाडी हा सुद्धा तालुका हाय रेनफॉल एरियामध्येच येतोय. आवाज येतोय सर आपल्याला? हा येतोय येतोय. हॅलो, येतोय आवाज सर. हा, शाहूवाडी हा तालुका सुद्धा हाय रेनफॉल एरियामध्ये येतोय आणि हा येतोय. तिथं आम्ही बटाट्यासारखं पीक ट्राय केलं, रताळ्यासारखं पीक ट्राय केलेलं आहे, ते यशस्वी होतंय सर. फक्त भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम आहे की जिथं हाय रेनफॉल एरिया आहे तिथं खरीप मध्ये सर शक्यतो पिकाची लागवड करू नये.
दुसरं आपलं तृणधान्य किंवा गळीत धान्य या वर्गातलं पीक जे येतंय तिथं वास्तविक जिथं पाऊस जास्त आहे तिथं भाताचं पीक चांगलं येतं, नाचणीचं पीक चांगलं येतं. पण की हाय रेनफॉल एरियामध्ये ही भाजीपाल्याची जात टिकून राहील अशा पद्धतीची जात नाहीये. ओके सर. ओके. काय आहेत का विचारा? आणखी आणखी कोणाच्या शंका आहेत का वेगळ्या काय? भाजीपाला प्रक्रियाच्या अनुषंगाने सर काय अजून मार्गदर्शन आपण करू शकता? म्हणजे वेगळं असं लोकांना बाबा आता मार्केट ग्लट व्हायला लागले, जास्त प्रमाणात भाजीपाला यायला लागला. होय होय. त्यावेळेला वेगळं काय करून बाबा त्यांना व्हॅल्यू ऍडिशन करता येईल असे वेगवेगळे अशा त्याच्यावरती थोडं. बरं झालं सर हा प्रश्न तुम्ही विचारला, बरं झालं. मी आता या निमित्तानं सगळ्यांना सांगतो सर की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पणन महामंडळाच्या वतीनं आमच्या डी.वाय. पाटील शिक्षण सोसायटीकडं 1 एकर जागेवरती कोल्ड स्टोरेजची त्यांनी स्थापना केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्याकडे भाजीपाला भरपूर होईल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि कोल्ड स्टोरेजमध्ये नाममात्र किमतीमध्ये जर माल ठेवला तुमचा आणि ज्यावेळी बाजारामध्ये मागणी असेल त्यावेळेला, जसं आता आपल्या तासगावकडं द्राक्षाची बेदाणे करतात आणि कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवून देतात. ज्यावेळेला बेदाण्याला चांगला दर येईल त्यावेळेला ते बाहेर काढतात आणि विकतात. तसं भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर आपण कोल्ड स्टोरेज मध्ये आहे त्या स्थितीमध्ये भाजीपाला ठेवू शकतो आणि आपल्या सुदैवानं ते आपल्याकडे पणन महामंडळाने 1 कोटी रुपये खर्च करून त्या कोल्ड स्टोरेज ची सुविधा दिलेली आहे. पण सर आम्हाला काही तेवढा रिस्पॉन्स अजून लोकांचा मिळालेला नाही. आमचाच भाजीपाला आम्ही कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतोय, पण बाहेरून कुणी टोमॅटो आणून ठेवलेत, वांगी आणून ठेवलेत असं काही आम्हाला दिसत नाही. त्याचं कारण सर शेतकऱ्याच्या मनात भीती आहे की आज आहे त्याच्यापेक्षा कमी दर होईल काय, आणि दुसरं नाशवंत पेरिसिबल. पण काय हरकत नाही, वांगी जरी नाशवंत असली तर ती कोल्ड स्टोरेज मध्ये 15-15 दिवस आहे त्या स्थितीत टिकू शकतात. आता सोशल मीडिया एवढा डेव्हलप झालाय की नेटवरून तुम्ही कुठल्या बाजारपेठेमध्ये कुठल्या भाजीचा किती दर आहे हे सहज शोधून काढू शकता. आम्ही सर आता ऍप तयार करायला लागलोय केव्हीकेच्या माध्यमातून. त्या ऍप वरती आपण क्लिक केलं की दोडक्याच्या भाजीचा दर, दोडका जी भाजी आहे त्याचा दर कोल्हापूर मार्केटला काय आहे, पुण्याला काय आहे, मुंबईला काय आहे, कलकत्त्याला काय आहे, हैदराबादला काय आहे, असं महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख बाजारपेठा आहेत सगळ्यांचे दर शेतकऱ्याला घर बसल्या दिसणार आहेत सर. त्यामुळं शेतकऱ्याने विचार करायचा. आता आमचा संदीप पाटील नावाचा किनीचा शेतकरी आहे, तो अहमदाबादला तो सर. मग जरी अगदी ट्रान्सपोर्टचा खर्च वगैरे सगळं वजा केलं तरी सुद्धा त्याचा निव्वळ नफा वाढतोय. आणि म्हणून दर नाही किंवा दर घसरतात इट्स ओके, पण त्याला. आणि अजून एक गोष्ट सर मी सांगेन, जिथं जिथं शक्य आहे तिथं प्रक्रिया करावी सर. टोमॅटो आहे, टोमॅटोचा आहे तसे टोमॅटो 5 रुपये किलोनी विकण्यापेक्षा तुमच्या कोल्हापूरमध्येच मिनल भोसले नावाच्या उद्योजिका आहेत, त्या टोमॅटोचं सॉस, टोमॅटो केचप तुम्हाला बाटली बंद करून देतात. ज्या शेतकऱ्यांची तयारी आहे त्यांनी त्यांच्याकडून टोमॅटो सॉस केचप घ्यावा. 100 रुपयाच्या आत लिटरला दर नाही सर. म्हणजे 5 रुपये किलोनं टोमॅटो विकण्यापेक्षा 5 किलोचे 25 रुपये झाले. 25 रुपयाच्या रॉ मटेरियल मध्ये तुम्हाला 100 रुपयाचं टोमॅटो सॉस करून मिळतो. बाकीचे त्याचे घटक त्यात ऍड करायचे जरी अजून 25 रुपये धरले तर रुपयाला रुपया 50 रुपये खर्च, 50 रुपये निव्वळ नफा मिळवून देणारं हे तंत्रज्ञान आहे टोमॅटोच्या बाबतीमध्ये. मिरचीच्या बाबतीमध्ये मिरचीची लोणची करण्यासारखा उद्योग आहे, तिथं त्याला चांगली मागणी आहे. आणि मी म्हणतो जर मिरचीला मागणी नसेल तर आपण शेतकऱ्यांनी शेतात तशीच मिरची ठेवावी, तिला लाल होऊ द्यावी, पिकू द्यावी, वाळवावी. आणि वाळलेल्या मिरचीला 6-7 महिने काही होत नाही. चटणीसाठी भरपूर मागणी आहे आपल्याकडं, तुम्ही विकू शकता. अजून सर? येस, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने आपण हे सर करू शकतो. याचं जर नियोजन मार्केट ओरिएंटेड आणि आपल्याला नफाच कमवायचा आहे. प्रक्रिया उद्योगाला चांगली मागणी आहे. हो 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 हो. मध्यंतरी सर आम्ही बहिरेवाडीमध्ये आपल्याकडं ज्या वेळेला मध्यंतरी पाऊस झाला, मोठा पाऊस झाला,
म्हणजे हा आत्ता पाठीमागचा नाही महिना, त्याच्या अगोदरचा. बहिरेवाडीच्या एका शेतकऱ्याचा आम्हाला फोन आला की माझं 3-4 लाखाचं नुकसान झालंय, पेरूच्या बागेतले सगळे पेरू पडलेत, वादळाने पडले, पावसाने पडले. आम्ही जाऊन बघितलं सर, अक्षरशः पूर्ण जमीन झाकली होती पेरूनं. संग्राम धुमाळ नावाचे प्राध्यापक आपल्या हॉर्टिकल्चरचे, ऍग्रिकल्चर कॉलेज, सांगितलं ते पेरू गोळा कर आणि आमच्याकडे आणून पेरूची जेली बनवूया आणि ती जेली आम्ही पॅकबंद करून देतो. शेतकऱ्यांनी केलं नाही. आणि मग आपण शासनाच्या फक्त नावाने ओरडत बसण्याला काय अर्थ आहे? नुकसान भरपाई मिळत नाही. आपण आपल्याकडनं काय पावलं, आपण म्हणजे मला म्हणायचं फार्मिंग कम्युनिटी, शेतकरी कारण शेती करणं जसं अवघड आहे तसं नोकरी करणं सुद्धा सोपं नाहीच आहे सर. त्याच्यामध्ये पण कॉम्प्लिकेशन आहेत, पण तरी आपण ते करत असतोय. शेतकरी स्वतःहून पुढे यायला तयार नाहीत. आता आमच्या शेजारी सीमा बायोटेकला स्वीट कॉर्न 6,000 रुपये टनाने कॉन्ट्रॅक्ट करून घेतात, मध्यंतरी त्यांनी 8,000 रुपये टन केला होता. मग शेतकऱ्यांनी तसं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून बियाणं त्यांच्याकडून मिळतं आणि कणसाचं वजन हे त्याच्या वरच्या आवरणासहित करतात. राहिलेली वैरण शेतकऱ्याला मिळते शेतात असणारे. तर असं थोडंसं ऍश्युरन्स, मार्केट ऍश्युरन्स असणारं पीक केलं तरी फायद्याचं आहे. ऊस आणि ऊस तर कुठं सर, ऊसाचं इकॉनॉमिक्स बघितलं तर ऊस तरी कुठं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं 35 टन ऍव्हरेज आहे. 35 टनाला ऊस शेती परवडतच नाही. त्याचं एकंदरीत कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं तर नाही परवडत. आपण हॅबिच्युअल झालोय की ऊसच करायचं, पण नाही. ऊसापेक्षा तुम्ही ऊसाचे जोडधंदे, आता प्रधानमंत्री मोदी साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही IFS मॉडेल राबवा. म्हणजे शेतकऱ्याकडे ऊस असावा, भाजीपाला असावा, एखादं दुधाळ जनावर असावं, शेळी किंवा मेंढी असावी, कोंबड्या 4 असाव्यात. हे का तर फक्त ऊस पिकावर नाही सर, हे इकॉनॉमी टिकणार नाही अशी. आणि 2,500-3 हजार रुपये टन म्हणजे आपण विचार करत नाही. 3 रुपये किलो आज बाजारामध्ये, 3 रुपये किलो कोणतीही गोष्ट नाही आहे, कोणतीही. अगदी आपण माती जरी विकत घ्यायची म्हटलं तर ती 3 रुपये किलोनी येत नाही. पण आपण मात्र 3-3.5 रुपयांनी ऊस विकतोय आणि आपण खुश आहोत. हे थोडस कुठेतरी विचार करण्यासारखी बाब आहे. भाजीपाला करायचा नाही, त्याच्यावरती किडी येतात, रोग येतो, पण थोडीशी रिस्क घेतली तर पैसे जास्त मिळतात. भाजीपालाच करावा असं काही नाही. केळीसारखं पीक आहे, ऊसाचे 1.5 नेट रिटर्न मिळवून देणारे पीक आहे, पण आम्ही करत नाही. चालतं थोडंसं निष्काळजीपणा, पण हे इकॉनॉमिकली बघितलं तर सर हे प्रॉफिटेबल होत नाही. हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. ज्यांचं 60 टनाच्या आत उत्पादन आहे एकरी, त्यांना ऊस शेती परवडत नाही. फक्त त्यांचं चाललंय आपलं ट्रॅडिशनल, आजोबा करत होते शेती, ऊस शेती, वडील करतायत म्हणून मुलगा करतोय. त्याला काय अर्थ तसा दिसत नाही. सुरेश कबाडे नावाचे शेतकरी ते 187 टन आणि आपण 60 टन घेतोय, तर थोडस विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणजे आता आपण ऊस शेती सोडायची नाही तर कमीत कमी आंतरपीक निश्चितपणे टाकली पाहिजे, तरच सर आपला हा बिझनेस टिकेल, पुढे जाईल. नाही तर मग नाही सर, काय त्याला म्हणजे अर्थ नाही आहे. फक्त जर आपण ट्रॅडिशनल पद्धतीने ऊस म्हणत बसलो तर हे इकॉनॉमिक्स बसणार नाही आपलं सर. इकॉनॉमिक्स बसणारच नाही. तेच म्हणजे आता शेतकऱ्यांना जागृत करणं फार महत्वाची गोष्ट आहे. काळाच्या ओघात आपण गरज आहे. ऍज अ एक्सटेन्शन वर्कर म्हणून आपलाही त्यामध्ये तेवढाच रोल आहे. शेतकऱ्यांच्या सेवार्थ आपण काम करतोय. तर त्या अनुषंगानं थोडंसं जर एक गट, छोटे गट आपण तयार करू शकलो आणि त्याच्या माध्यमातून जर मार्केट मोठ्या प्रमाणात कॅप्चर होण्यासाठी प्रयत्न केले. आता ज्या शासनाच्या योजना आलेल्या आहेत, स्मार्ट प्रकल्प आहे, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया आहे, NHM आहे, याच्या माध्यमातून जर आपण थोडेसे शेतकऱ्यांचे गट करून पिकेल ते विकेल योजना आता आलेली आहे, याच्या माध्यमातून प्रकल्प केले तर चांगल्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतो. एक ऍश्युरन्स उत्पन्नाचं मिळवून देऊ शकतो. ठीक आहे. या व्यतिरिक्त काय 10-15 दिवसापूर्वी आम्ही वारणा दूध संघाला भेट दिली सर. मोठा करायचा इस्रायल टेक्निकने, आमच्या संस्थेचा, DY पाटील शिक्षण संस्थेचा. अच्छा.
नाही एवढ्या मोठ्या जनावरांच्या संख्येला चारा कुठून आणायचा. तर तिथले पशुधन विकास अधिकारी पाटील म्हणून कोणतरी आहेत, ते आम्हाला म्हणले आम्ही तुम्हाला चारा तयार करून देऊ, ₹2.50 किलोनी मका तुम्हाला देऊ आम्ही. मग 3 महिन्यात येणारं पीक ऊस मक्याचं 3 महिन्यामध्ये तयार होणार जर ₹2.5 किलोला दर मिळत असेल, तर आमच्या शेतकऱ्याचा 14-16 महिन्याचा ऊस आहे, त्याला 3 आणि ₹3.5 दर मिळाला, ₹4 दर मिळाला, म्हणून आम्ही एवढं खुश होण्यासारखं काय आहे त्यात. आपण त्या दृष्टीने विचार म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा आपण करतोय, जे ऍक्च्युली इम्प्लिमेंटेशन करतात ते शेतकरी करत नाहीत सर. बरोबर. त्याला पूरक उद्योग काहीतरी, शेळी उद्योगाला सर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मागणी आहे. मी गेले 6-7 वर्ष स्वतः अनुभवतोय सर, की ₹1 शेवटी सुरुवातीला, तर वर्षाच्या शेवटी ते ₹1 निघतोय सर, दुप्पट रक्कम होते. मी हे पटवून देऊ शकतो, माझ्याकडे स्वतःचा शेळी प्रोजेक्ट आहे सर, अगदी रेकॉर्ड सहित पटवून देतो, कुणीही बघू शकतं. पण नाही, ते आपल्या समाजाने ठरवून टाकलं, ते ठराविकच समाजाचं काम आहे. मग जिथं पैसे मिळतात तिथं आम्ही नाही, आणि मग काय करणार, असं आहे. आपण स्वीट लेबर म्हणून काम करायचं, रॉ मटेरियल पुरवठा करणार आणि मग मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट किंवा ते प्रोसेसिंग करणार आणि पैसे मिळवायचे. आता आपण प्रोड्युसर, प्रोसेसर कम मार्केटिंग करणारा. येस डेफिनेटली सर. हो सर, हो. वडगाव सारख्या मार्केटमध्ये सर कोथिंबिरीच्या जुड्या घेऊन येतात शेतकरी, पोत्यात घालून आणलेले असतात कोथिंबिरीच्या जुड्या. तो शेतकरी येईपर्यंत लगेच तिथं 5-10 व्यापारी जमा होतात, त्याला असे गोंधळून टाकतात. ₹2 पेंडी दे, ₹3 दे. शेवटी ती ₹5-6 पेंडी विकली जाते होलसेल दरात. पूर्वीचा, आता ज्यावेळी जनरल मार्केट असते त्यावेळी. आणि ते व्यापारी, मोठे व्यापारी घाऊक व्यापाऱ्याला, किरकोळ व्यापाऱ्याला देत त्याच दिवशी त्या पेंडीचे ₹5चे ₹20 करतात सर. म्हणजे विकणाऱ्याला ₹15 मिळतात आणि आमच्या प्रोडक्शन करणाऱ्याला ₹5 मिळतात. त्यात खताचा खर्च आला, फवारणी आली, बियाणं आलं, त्याची राबणूक आली, मग काय शिल्लक राहतं सर. आता म्हणजे थोडक्यात लोकांनी कसं, मला जेवढं पिकवायला येत, जेवढे विकायला येते, किंवा तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही गट करा. ज्यांच्याकडे लँडलेस शेतकरी आहे, ज्यांच्याकडे जमीनच नाही पण काहीतरी करायची इच्छा आहे, त्या 10 मध्ये त्या दोघांना घ्या, तुम्ही पिकवा, त्यांना विकायला सांगा सर. असंही करता येते. आता आळत्याचे लोक तसंच करतात सर. 50 लोकांचं भाजीपाला तयार होतो, कुंभोजे आणि दुसरं एक काहीतरी नाव आहे त्या माणसाचं, त्या दोघांना त्यांनी विकण्याची जबाबदारी दिली. भाजीपाला आणून मोजून त्याच्याकडे देतात, ते शेतकरी 2 जण, त्यांच्याकडे जमीन नाही आहे, ते जाऊन विकतात आणि हिशोब देतात त्यांना. आळत्यात आपण कधीही बघू शकतोय. बरोबर. असं काहीतरी वेगळं केल्याशिवाय ते परवडणार नाही आहे. नाहीतर मग आपण ऊसाचे पैसे सगळे वर्षभर मिळवणार आणि भाजीपाला सगळे विकत घेऊन खाणार, यात काय फार तथ्य नाही आहे. खूप छान, चांगल्या पद्धतीने सर आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं. उद्बोधक असं थोडंसं हे एक वात आपण लावणं गरजेचे आहे, एक दिवा लावणं हेतून पुढं, आणि त्याचा प्रसार करणं हे फार मोठं गरजेचं झालेलं आहे. कारण शेतकऱ्याचा आता सगळीकडे म्हणतात वाली नाही, शेतकरी त्याने स्वतः जर त्यातून हातपाय हलवून बाहेर पडणं आणि त्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधणं, आणि त्याचबरोबर ऍज अ शेतकऱ्यांचे आपण कैवारी किंवा शेतकऱ्यांचे सेवा करते म्हणून आपण त्यामध्ये जर अशा पद्धतीनं रोल मिळवला तर शेतकऱ्याला पुन्हा चांगले दिवस यायला पण काय अशक्य गोष्ट आहेत अशा नाही. तर खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी आपण अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन या निमित्तानं केलं, त्याबद्दल प्राचार्य रामेती, माननीय उमेश पाटील साहेब आणि आमची सर्व रामेतीची टीम, त्याचबरोबर आमचे सर्व प्रशिक्षणार्थी, विस्तारक म्हणून सध्या ग्रासरूटला काम करतात, अशा सर्व प्रशिक्षकांच्या वतीनं आम्ही आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. इथूनही पुढे आम्हाला अशाच मार्गदर्शनाची अपेक्षा आहे, ते आपण जरूर पूर्ण कराल अशी एक या निमित्तानं इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी हे सेशन धन्यवाद.